आज जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही उद्या सकाळीच एक काम सुरू कराल, कारण उतार वय लागल्यानंतर तुमच्या शरीरात जी कमजोरी मुरली आहे ना, ती कमजोरी कितीही गोळ्या खाल्ल्या, कितीही औषधं घेतली, किती डॉक्टरांकडे गेलात तरी जात नाही. हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही अनुभवतात, रोज अनुभवताय. सकाळी झोपेतून उठल्यावर शरीरातून गळून गेल्यासारखं वाटतं, आतून शरीर पूर्ण जड झालेलं, अंगात उठायचं बळच नाही, पायात ताकद नाही, 10 पावलं चालली तरी जीव नसल्यागत वाटणं, पायऱ्या चढायला गेलं तर श्वास लागतो, 2 मिनिटं उभं राहिलं तर पाय थरथरतात, लगेच खुर्ची शोधावी लागते आणि मग मनात एकच विचार येतो की तरुणपणी जी तरतरी होती ती कुठं गेली, ती ताकद कुठं गायब झाली. पण आज जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला कळेल की ती ताकद गायब झालेली नाही, ती फक्त झोपलेली आहे आणि ती जागी करण्यासाठी तुम्हाला ना महागड्या गोळ्या लागतील, ना हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, ना 1 रुपयाही खर्च करावं लागेल. कारण बीड जिल्ह्यातील एका 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय सांगितलाय की 3 दिवसात तुमच्या डोक्यापासून हातापर्यंतच्या सगळ्या नसांमधलं दुखणं बंद होणार आहे, शरीरातली कमजोरी गायब होणार आहे आणि तुम्हाला 30 वर्षाच्या तरुणासारखी ताकद जाणवणार आहे. आता तुम्ही म्हणाल, 90 वर्षाचे डॉक्टर काय सांगणार? पण थांबा, या डॉक्टरांचं वय 90 वर्ष आहे आणि त्यांना एक सुद्धा आजार नाही, एकदम ठणठणीत आहेत. ज्या वयात बाकीचे लोक अंथरुणाला खिळलेले असतात, लाठीशिवाय चालता येत नाही, त्या वयात हे डॉक्टर ताठ चालतात, सरळ चालतात, कुठेही दुखत नाही, कुठेही ठणकत नाही. आणि आम्ही त्यांना विचारलं की तुमचं रहस्य काय, तेव्हा ते हसले आणि ते म्हणाले, रहस्य कसलं, मी रोज 3 बिया खातो आणि सकाळी कोमट पाण्यासोबत एक पेय पितो, बस एवढंच. बिया ऐकून तुम्ही म्हणाल, बिया काय करणार? पण थांबा, कारण या बियांमध्ये जी ताकद लपलेली आहे ना, ती ताकद ऐकल्यावर तुम्हाला कळेल की निसर्गानं आपल्याला किती मोठं वरदान दिलंय आणि आपण ते विसरलोय. कारण आपल्या आजोबांना माहीत होतं म्हणून ते 90 वर्ष जगायचे, आपल्या पणजोबांना माहीत होतं म्हणून ते ठणठणीत राहायचे. पण आपण काय करतो? मेडिकलमधून गोळ्या आणतो, महागडे सप्लिमेंट घेतो, हजारो रुपये खर्च करतो आणि कमजोरी तशीच राहते. कारण बाहेरच्या गोळ्या शरीरात आतपर्यंत पोहोचतच नाहीत, मूळ कारण दूर करत नाहीत, वरवरचं काम करतात आणि किडनीला, मेंदूला नुकसान वेगळं करतात. पण आज जे सांगणार आहे ते शरीरातून आतून काम करतं, मुळापासून ताकद देतं आणि म्हणून 3 दिवसात फरक दिसतो. आता ऐका, त्या 3 बिया कोणत्या आहेत. पहिलं बी आहे अळीवचं बी, ज्याला जवसाच्या बिया सुद्धा म्हणतात. जवस ऐकून तुम्ही म्हणाल, हे तर माहित आहे, पण तुम्हाला ठाऊक आहे का या जवसाच्या बियांमध्ये काय लपलंय? फक्त एक मोठा चमचा जवसामध्ये तब्बल 12 मिलीग्रॅम लोह असतं. ऐकलत का? हे मिलग्रॅम 12 प्रमाण तुम्हाला रोजच्या आहारातून मिळवणं जवळजवळ अशक्य आहे आणि हेच लोह तुमच्या शरीरात कमीच झालंय, म्हणून तुम्हाला अशक्तपणा येतोय, चक्कर येते, थकवा जाणवतोय. पण एवढंच नाही, जवसामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि हे व्हिटॅमिन सी काय करतं तर शरीरात लोहाचं योग्य शोषण होण्यासाठी मदत करतं. म्हणजे लोह शरीरात गेलं आणि शोषलंच नाही तर काय उपयोग? पण व्हिटॅमिन सी मुळे ते लोह शरीरात नीट शोषलं जातं आणि मग रक्ताची कमतरता दूर होते, हाडांमधल्या वेदना कमी होतात, थकवा नाहीसा होतो. तुमच्या शिरांमध्ये, नसांमध्ये, डोक्यांपासून पायापर्यंत जे दुखणं चालू आहे ना, ते दुखणं जवसाच्या बिया थांबवतात. याशिवाय जवसामध्ये फॉलेट आहे, फायबर आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन ई आहे, व्हिटॅमिन के आहे. एवढं सगळं एका बी मध्ये. ते बी किती रुपयांना मिळतं? जवळजवळ फुकटात. कोणत्याही किराणा दुकानात मिळतं, सुपर मार्केटमध्ये मिळतं, ऑनलाईन मिळतं. पण लक्षात ठेवा, जुन्या पारंपरिक किराणा दुकानातून देशी ओरिजिनल बिया आणा, बाजारातल्या प्रोसेस केलेल्या बिया नकोत. आता दुसरी बी ऐका. दुसरी बी आहे सफेद तीळ. संक्रांत आठवते, तिळगुळ आठवतो, पण तुम्हाला ठाऊक आहे का, या छोट्याशा दिसणाऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचा सगळ्यात मोठा खजिना लपलेला आहे. सगळ्यात मोठा, ऐकलं? सगळ्यात मोठा. तुम्ही बाहेरून महागड्या कॅल्शियमच्या गोळ्या खाता, हजारो रुपये खर्च करता, पण या तिळामध्ये त्या सगळ्या गोळ्यांपेक्षा कितीतरी जास्त कॅल्शियम आहे. आता हे कॅल्शियम तुमच्या शरीरात काय करतं? वयानुसार हाडांमधली घनता कमी होते, सांधे आकडू लागतात, चालताना वेदना होतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते आणि अशा वेळी सफेद तीळ शरीराला आतून बळकट बनवतात, हाडं मजबूत करतात, सांधे सुरक्षित करतात आणि वेदना कमी करतात. तिळामध्ये कॅल्शियम तर आहेच, पण त्यासोबत मॅग्नेशियम आहे, लोह आहे, कॉपर आहे आणि हे सगळं मिळून स्नायूंचा ताण कमी करतात, वेदना दूर करतात. नियमितपणे तिळाचं सेवन केल्यावर सांधेदुखी, हातापायातला थकवा आणि झोपताना होणाऱ्या वेदना हळूहळू गायब होतात. तीळ म्हणजे केवळ एक बी नाही, तीळ म्हणजे तुमच्या हाडांसाठी नैसर्गिक औषध आहे, हे लक्षात ठेवा. आता तिसरी बी ऐका, ही बी सगळ्यात ताकदवान आहे. तिसरी आहे अळशीचं बी, ज्याला इंग्रजीमध्ये फ्लॅक्स सीड्स म्हणतात. आता या अळशीच्या बी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? ऐका, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ऐकलत का?
ओमेगा 3 हे ओमेगा 3 तुमची हाडं मजबूत करतं, स्नायूंना ताकद देतं, आरोग्य सुधारतं, हृदयाला बळकट करतं, त्वचेला तजेलदार ठेवतं. आजकालच्या धावपळीच्या जगात आहारातून ओमेगा 3 मिळवणं खूप कठीण झालंय आणि म्हणूनच शरीरात अशक्तपणा वाढतोय, ताकद कमी होतीये, दुखणं वाढतंय, पण अळशीचं बी हे सगळं भरून काढतं. ओमेगा 3 शिवाय अळशीमध्ये मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, कॉपर आहे, थायमिन आहे म्हणजे व्हिटॅमिन B1 जे शरीरातल्या वेदना कमी करतं, हाडं मजबूत करतं, संधिवात, कंबरदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्या दूर करतं. आता ऐका, या तिन्ही बियांची खरी ताकद वेगवेगळी आहे. खाल्ल्या तर मिळतात, पण या तिन्ही एकत्र केल्या ना तर जणू काही शरीराला शक्तीचं कवच तयार होतं. जवसामधलं लोह आणि व्हिटॅमिन सी, तिळामधलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, आळशीमधलं ओमेगा 3 आणि फॉस्फरस हे सगळं मिळून शरीरातील वेदना, थकवा, अशक्तपणा मुळापासून कमी करतात. शरीराला आतून बळकट बनवतात. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या तिन्ही बिया कशा खायच्यात, कारण हे खाण्याची पद्धत चुकली तर फायदा होत नाही, हे लक्षात ठेवा. पहिला 1 चमचा जवसाच्या बिया, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा अळशीच्या बिया या तिन्ही एकत्र करा. साधारण 20 ते 25 ग्रॅम मिश्रण तयार होईल. दुसरा, हे मिश्रण एका तव्यावर टाका. मंद आचेवर 2 मिनिटं हलकं भाजून घ्या. लाल होईपर्यंत नाही, फक्त ओलसरपणा गेला पाहिजे. हलकासा सुगंध यायला लागला की तव्यावरून काढा. तिसरं, पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा. पावडर तयार करा. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्यायची. सकाळी, कारण सकाळी खाल्लेल्या गोष्टी शरीराला चांगल्या प्रकारे शोषल्या जातात. कशासोबत घ्यायची ते ऐका. तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ठरवा. पित्ताचा त्रास असेल, ॲसिडिटी होत असेल, ताक, तूप किंवा दुधासोबत घ्या. सर्दी खोकला असेल तर मध किंवा गुळासोबत खा आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कोमट पाण्यासोबत घ्या. आणि हो, तुम्ही सकाळी चपाती बनवताना जर मीठ मळताना या पावडरचा 1 चमचा त्या पिठात टाका. मग ना त्या चपात्या घरातल्या सगळ्यांना द्या. ही सवय लावली तर घरात कुणालाही कधी कॅल्शियम, लोहाची, मॅग्नेशियमची कमतरता भासणार नाही. आता 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी अजून एक उपाय सांगितलाय जो सगळ्यात सोपा आहे आणि सगळ्यात प्रभावी आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता, चहा पिताना ही सवय बदला. चहाऐवजी कोमट पाणी घ्या आणि त्या कोमट पाण्यात काय टाकायचं तर लिंबू टाका. व्हिटॅमिन सी मिळेल. मध टाका, ऊर्जा मिळेल. तूप टाका, पचनशक्ती सुधारेल. आणि आलं टाका, शरीरातली कमजोरी गायब होईल. या 4 गोष्टी कोमट पाण्यात धुवून सकाळी उपाशी पोटी प्यायलं तर तुमच्या शरीरातला अशक्तपणा दूर होतो, ऊर्जा वाढते, पचन सुधारतं, रात्रभर शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडतात, शरीर डिटॉक्स होतो. लिंबू, मध, तूप, आलं या 4 गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात आहेत. तुम्ही रोज बघता, तुम्हाला माहीत नाही की या 4 गोष्टी कोमट पाण्यात एकत्र आल्या की एक असं शक्तिवर्धक पेय होतं की कुठल्याही महागड्या टॉनिकपेक्षा 100 पटीने ताकदवान. आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. गोळ्या खाऊन थकलात, औषध घेऊन थकलात, हॉस्पिटलच्या पायऱ्या चढून थकलात, कमजोरी गेली नाही. कारण कमजोरी गोळ्यांनी जात नाही, कमजोरी निसर्गाच्या औषधांनी जाते आणि निसर्गाचं औषध तुमच्या घरात आहे. तुमच्या स्वयंपाकघरात आहे. जवस, तीळ, आळशी, लिंबू, मध, तूप, आलं या सगळ्या वस्तू तुमच्या हाताशी आहेत. खर्च ₹0 आणि फायदा लाख रुपयांच्या औषधांपेक्षा जास्त. 90 वर्षाचे ते डॉक्टर या वयात ठणठणीत आहेत. ना लाठी, ना गोळ्या, ना हॉस्पिटल. तुम्ही 50 ते 60 वर्षाचे असून दवाखान्यात चकरा मारता, हा फरक आहे. ते निसर्गाचं औषध खातात आणि तुम्ही केमिकलच्या गोळ्या खाता. त्यांना ठाऊक आहे काय खायचं आणि तुम्हाला ठाऊक नाही. पण आजपासून तुम्हालाही ठाऊक झालंय, म्हणून उद्या सकाळपासून सुरुवात करा. फक्त 3 दिवस करा आणि फरक बघा. ही दगडावरची रेष आहे, लिहून ठेवा.